इस्कॉन संस्थेमार्फत कृष्ण भावनेचा जगभरात प्रचार केला जातो। त्याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथं इस्कॉन आणि वारकरी संप्रदायानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 14वा वर्धापन दिन साजरा केला। यावेळी इस्कॉन भक्तांच्या वतीनं नगर संकीर्तन दिंडी काढून हरे कृष्ण हरे रामचा गजर केला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। कासारी नदी तीरावर वसलेल्या माझगाव खोतवाडी इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। या मंदिराचा 14वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात झाला। यावेळी कोल्हापूर इस्कॉनचे वरिष्ठ ब्रह्मचारी राधा गोपीनाथ दास यांनी प्रवचनातून भगवंतांच्या लीला सांगितल्या। इस्कॉन भक्तांच्या वतीनं गावातून हरिनाम जागर करण्यात आला। पालखीमधून इस्कॉनचे संस्थापकाचार्य स्वामी प्रभुपाद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढून पुष्पवृष्टी करण्यात आली। बालचमूंनी विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, चैतन्य महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू यांच्या रूपात वेशभूषा करून उपस्थितांचं लक्ष वेधलं। परिसरातील महिलांनी झिम्मा फुगडीचा फेर धरत भजनामध्ये तल्लीन होऊन भक्तिमय आनंद लुटला। दिंडीत शेकडो भक्तांनी सहभाग घेतला होता। राधाकृष्णाच्या रूपातील बालचमू कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होते। गावात गल्लोगल्ली सडा रांगोळी घालून फुलांची सजावट केल्यानं भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं। पंचक्रोशीतील शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।